आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पाहायला मिळतील सागर. आता सागरच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकं गरजेचं आहे. डीप मध्ये आपल्याला स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल, मिड ऑन मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये डीपेस्ट रिजन मध्ये, एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. सामन्याला होती सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. द गुड गेम. सागर बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्या समोर पहिला बॉल घेऊन गोलंदाज आपल्याला सागर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती रोशन आपल्याला पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. पहिला बॉल आडव्या पट्ट्याने, स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. हाताला ब्रश करून बॉल सीमा पलीकडे. नशिबाच्या या 6 धावा. षटकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती हा षटकार आलाय खणखणीत 6 धाब्यांसाठी, ज्यावरती अगदी क्लास आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, ज्यावरती षटकाराची मोहर होती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर सागर, ज्याच्या विरोधामध्ये हा आक्रमक हल्ला चढवला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ज्यावेळेस ऑफ साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये फिल्डर त्यांच्यामध्ये दरी आणि दरीला मेदून बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप असेल मोठा, धावांना नसेल तोटा. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. चालली माझी मंजुळा दिसती. टीमची टोटल फलकावरती 11. 11 धावा या फलकावरती पाहायला मिळणार आहेत. चला थोडस स्पीड अप करणं इथून देखील गरजेचं आहे. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. झाली त्यावेळेस फार चांगलं संभाषण केलं होतं, मनोगत व्यक्त केलं होतं, आपल्या सर्वांना संबोधित केलं होतं डॉक्टर तांबडकर सरांनी. आणि आज आपण त्यांचा देखील इथे यथोचित शुभ सन्मान करतो. मी विनंती करेल तांबडकर सरांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. अजून एक खणखणीत स्ट्रोक षटकार पाहायला मिळतोय रोशनच्या बॅट मधून. रोशन थांबायचं नाव घेत नाहीये. मी विनंती करेल तांबडकर सर आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तांबडकर सरांना मी विनंती करतोय आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. रवींद्रजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते आपण तांबडकर सरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मागच्या वर्षी देखील फार चांगलं मनोगत साहेबांनी व्यक्त केलं होतं आणि या वर्षी देखील त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आपण तांबडकर सरांचं यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. पेशांनी डॉक्टर आहेत, आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे तांबडकर सर, आणि तांबडकर सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. आज थोडंसं शेड्यूल बिझी आहे, मात्र वेळात वेळ काढून तांबडकर सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्याबद्दल आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान करतोय. मायची आपुलकीची दमदार उद्धार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय डॉक्टर तांबडकर सरांचं.
थँक्यू सो मच. यानंतर आपण यस एक फोटो काढू आणि त्यानंतर तांबडकर सरांचा मनोगत ऐकणार आहोत. नक्कीच मागच्या वेळेचा जर विचार केला तर तांबडकर सरांचं अगदी या स्पर्धेवरती प्रेम आहे म्हणून सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून एक मनोगत आपण ऐकलं. या वर्षी देखील आपण सरांच्या माध्यमातून मनोगत ऐकणार आहोत. सर प्लीज. धन्यवाद पेडांबे क्रिकेट मंडळ. पुन्हा एकदा बोलायची संधी मिळाल्याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो. पेडांबे प्रीमियम लीग पर्व दुसरं यावर्षी खरं तर फार एनर्जी वाटते सगळ्या मुलांमध्ये, युवा खेळाडूंमध्ये. तर सर्वप्रथम या आयोजकांचं मी कौतुक करतो आणि खास करून जे लोक गावाकडून आलेले हातातलं काम सोडून ज्यांनी इथं उपस्थिती लावलेले आपल्या सर्व खेळाडूंना, सर्व युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जे लोक उपस्थित राहिलेले आहेत, खरंच त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. फार कमी शब्दांमध्ये सरांनी फार चांगलं मनोगत व्यक्त केलं. आज एनर्जी प्रत्येकामध्ये वाटते. अभिमते फ्री झाले असतील आता त्यांची एनर्जी वाढेल. मात्र हरकत नाहीये, प्रत्येक वेळी अभिमते जिंकेल तर मग बाकी सगळे काय करतील. यावेळेस आपल्याला नवीन खेळाडू कोणतरी जिंकलेला पाहायला मिळेल, याचा आनंद आहे. अभी हरकत नहीं है, अगली मैच अगले टूर्नामेंट आप जीतोगे, इसमें कोई दो राय नहीं है. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 26 या आकड्यावरती पेडांबे लायन्स वाघासारखा खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रोशन आणि भरत. रोशनच्या माध्यमातून 24 आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल. मुंबई इंडियन्स हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 157 धावा 15 षटकांच्या अखेरीस. आणि जी जोडी अपेक्षित होती शेवटच्या 5 षटकांमध्ये ती जोडी अर्थात हार्दिक पांड्या आणि सूर्या, कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आपल्याला क्रीज वरती पाहायला मिळतात. हे दोघं जर टिकले 220 देखील बनतील. दोघांपैकी एक जरी गेला 200 आसपास. आदरणीय रघुनाथजी वेलोंडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. माझी झोन दुसऱ्या वर्गाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित मते. आता रोहितला हिट कामगिरी करावी लागेल. दिशा दाखवली आहे यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मारायचा प्रयत्न, मात्र त्यानंतर फक्त दिशा दाखवली. ड्राइव्ह करत असताना ऑफ साइडला कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव झाली कंप्लीट. आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर आपल्याला नक्की कळेल ऑन साइडला मारायचा प्रयत्न होता, मात्र त्यानंतर फक्त बॅटचा पेस ओपन केला. ड्राइव्ह करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या 27 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती रोशन पाहायला मिळतोय. बघूया रोशनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक रोशनच्या बॅटमधून निघाला. तगनीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या 33 या आकड्यावरती 33 ऑन द बोर्ड. अजून एक जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून अजून एक कणकणीत चौकार. 4 धावा. मला बंगला नको गाडी. मुलांच्या मनाचा विचार करा. मुलीच्या बापाला मुलगा कामावरती पाहिजे असतो, त्याच्या नावावरती घर पाहिजे असतो. मुलींच्या बापाचा ठीक आहे. आता मुली पण म्हणतात, आता करणार काय. पण ही जी मुलगी म्हणत होती नको मला बंगला नको गाडी पाहिजे, तशी भेटली पाहिजे प्रत्येक मुलाला. नाही, मुलीच्या वडिलांचे स्वप्न असतात की मुलगा कमवता पाहिजे, ठीक आहे, मुलाचं स्वतःचं घर पाहिजे,
मात्र मी म्हणेल मुलीचे वडील 50 वर्षाचे असतात, त्यांच्या नावावरती घर नाहीये त्यांचं स्वतःचं, आणि मुलगा 25 वर्षाचा असतो त्याच्या नावावरती घर पाहिजे, असं कसं चालेल? मुलगा पण स्ट्रगल करतोय, मुलाच्या देखील आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात जे मुलं सांगू शकत नाही, टेन्शन असतो, स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असतात, मात्र घराची जबाबदारी असते. जो मुलगा शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना आजारी झाल्यावरती 4 दिवस जात नाही, तो कामावर लागल्यावरती आजारी जरी असला तरी कशाची फिकर न करता सकाळी परफेक्ट ट्रेन पकडतो आणि घरी जातो. तर फार मनावरती दडपण असतो. मुलांना देखील क्रिकेट खेळायचा आनंद मिळत नाही. मग धावसंख्येच्या विषयाला आपण वळूया. धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. हा रोशनने काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त फलंदाजी मैदानावरती करत असताना धावसंख्या 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड. प्रितेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. बघूया प्रितेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं आहे. भरपूर उशीर केला जातोय त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. ऑन साइडला वळवलाय स्ट्रोक, तर जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. षटकार. 6 धावा रोशनच्या बॅट मधून. इंडिव्हिज्युअल रोशन 11 चेंडू 43 धावेंवरती करतोय. का बॅटिंग करतोय तो. सेमीफायनल नंबर 1 मैदानावर पाहायला मिळेल. आदरणीय राजेंद्र शामराव सुर्वे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील आम्ही यथोचित शुभ सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. सुर्वे साहेबांना विनंती असेल आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा शुभ सन्मान करण्यात येईल आदरणीय सुर्वे साहेबांचं. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक बॉलला पाठवून दिलाय सीमा पलीकडे. षटकार. 6 धावेंसाठी जबरदस्त स्ट्रोक. करणार आहोत सुर्वे साहेबांचं. 12 चेंडूंमध्ये 49 धावेंवरती खेळतोय बॅटर रोशन. आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतकवीर पाहायला मिळेल का. बघूया. 1 रन जर काढली तर मात्र पहिलं अर्धशतक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. 52 धावा या फलकावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावेंचा पाऊस पडतोय मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट राहील. यानंतर देखील आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 53. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 53 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पेडांबे लायन्स वर्सेस रिया 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पेडांबे लायन्स या संघाचा विचार केला पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आले होते सकाळच्या सत्रामध्ये, मात्र त्यानंतर काय क्रिकेट खेळलं. यावेळेस सिंगल मैदानावरती कंप्लीट होती, मात्र विथ द बॅट आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. सर विथ द बॅट आहे का हे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. 82 आहे की बॅट आहे. विथ द बॅट. तर त्यामुळे अर्धशतक आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशनसाठी. ख्वाहिशों का मैं कहती हूँ मुझे हकीकत सजा देती है, आसान चीजों का शौक मुझे नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बहुत मजा देती है. रोशनच्या माध्यमातून या स्पर्धेमधील अर्धशतक कंप्लीट झालंय. रोशन एकदा बॅटवर करायची आहे. सर्वांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. जबरदस्त खेळी रोशनच्या माध्यमातून. रघुनाथजी वेलोंडे सरांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. रघुनाथजी वेलोंडे सरांचा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. अमितजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते रघुनाथजी वेलोंडे साहेबांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत.
पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय, मात्र विकेटचं पतन. ऑफस्टंपच्या बाहेर जर तुम्ही बॉल टाकतात, कट करायचा प्रयत्न केला तर मात्र चौकार जाऊ शकतो, त्यामुळे हा खराब बॉल आहे. फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. अंपायर बॉल आहे की वाईट? बॉल आहे. येस. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 54. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 54 धावा या फलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती रोशन विहान. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतील. बघूया विहानच्या. येस, रोशन स्ट्रायकिंग एंड वरती. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न, पंचांकडे अपील. फिंगर अप युटी. मात्र बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाही. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू आपल्याला रोशनच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 14 चेंडू 50 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारून हा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जातोय. मात्र अशा स्थितीमध्ये आणून सोडलंय संघाला, जिथून हा संघ मेगा फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न पाहू लागलाय. पहिल्या इनिंगच्या अगदी अंताला काय सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली रोशनची. 14 चेंडू मध्ये 50 धावा.